हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिरव्या वाटणातील अंडा करी बनवणार आहोत। येथे मी उकडलेली 6 अंडी घेतलेली आहेत। सुरुवातीला आपण याला कट करून घेऊया। सर्व अंड्यांना येथे मी कट मारून घेत आहे। बघू शकता येथे मी सर्व अंड्यांना कट मारून घेतलेला आहे। आता आपण करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। सुरुवातीला आपण कांदा भाजून घेऊ। येथे मी उभा कट करून पातळ स्लाइस मध्ये कांदा कट करून घेतला आहे। त्याला थोडे तेलामध्ये चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। मीडियम गॅस फ्लेमवर कांदा 2-3 मिनिट चांगला परतून घेतलेला आहे। बघू शकता कांदा ब्राऊन झालेला आहे। आता याला काढून घेऊ। येथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या पण येथे मी तोडून घालून घेत आहे। यामध्ये थोडं तेल घालून मिरच्या पण चांगल्या भाजून घेऊ। 1-2 मिनिट मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या आहेत। आता यामध्येच 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालून घेऊया। हे पण मिरच्यामध्ये भाजून घेऊ। हे सर्व चांगलं भाजून घेतलं आहे। आता याला काढून घेऊया। आता धने भाजून घेऊ। येथे मी 1 चमचा धने घेतलेले आहेत। हे पण चांगले भाजून घेऊया। धने भाजून झाले आहेत। आता याला काढून घेऊ आणि आता खोबरं भाजून घेऊ। येथे मी अर्धी वाटी खोबरं पातळ स्लाइस मध्ये कट करून घेतलेलं आहे। याला पण चांगलं भाजून घेऊ। कमी गॅस फ्लेमवर खोबरं चांगलं भाजून घेतलं आहे। आता याला काढून घेऊया। येथे मी सर्व मसाला चांगला भाजून घेतला आहे। आता थंड झाल्यानंतर याला वाटून घेऊ। मसाला थंड झाला आहे। आता मिक्सर जारमध्ये घालून घेऊ आणि यामध्येच थोडी कोथिंबीर घालून घेऊया। थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। मसाल्याची फाईन पेस्ट तयार आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। पॅनमध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेल घालून घेऊ शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये थोडी हळद घालून घेत आहे आणि तयार करून घेतलेले हे मसाल्याचे वाटण यामध्ये घालून घेऊया आणि कमी गॅस फ्लेमवर मसाला चांगला परतून घेऊ। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे। मीडियम गॅस फ्लेमवर 3-4 मिनिट मसाला चांगला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण उकडलेली अंडी घालून घेऊ आणि मसाल्यामध्ये अजून 2-3 मिनिट याला चांगलं परतून घेऊया। मसाल्यामध्ये अंडी चांगली परतून घेतली आहेत। आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ। दीड ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। चवीनुसार यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया। मसाला परतत असताना यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ यामध्ये मी घालून घेत आहे आणि कमी गॅस फ्लेमवर याला उकळून घेऊ। कमी गॅस फ्लेमवर 5-6 मिनिटं भाजी चांगली उकळून घेतली आहे। यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालून घेऊ आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। अंडा करी तयार आहे। आता गॅस बंद करून घेऊया।
गॅस बंद केल्यानंतर 10-12 मिनिटांनी बघू शकता भाजीला छान तरी आली आहे। अंडा करी खाण्यासाठी तयार आहे। आता सर्व करून घेऊ। चवीला अप्रतिम अशी अंडा करी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।